या सोयाबीनला मार्केटपेक्षा जास्त भाव आहे. सोयाबीन पेराव न पेराव असं झालं. त्याचं कारण काय तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. राम राम मंडळी, मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. सोयाबीन काढण्यासाठी मळणीनंतर आपल्या शेतामध्ये गेलो होतो, पण रान ओला असल्यामुळे त्याला व्यवस्थित गंजीवर लावायला लयच परेशान झाली. रानाचा तर पार धिंगाणा होऊन गेला. परंतु जिद्द, जोश आणि मेहनत ह्या सगळ्याच गोष्टी आपल्या ड्रायव्हरच्या अंगामध्ये होत्या. त्यामुळे त्यांनी आपल्या सोयाबीनचा शेवटच लावला. आता एवढी सगळी सोयाबीन आपण काय बैलगाडीने घरी नेऊ शकत नाही. त्यामुळे आपण गावातून दुसरं ट्रॅक्टर बोलावलं आणि सगळी सोयाबीन घरी नेऊन टाकली. सोयाबीन घरी आली म्हणजे आता ही काय विकण्यासाठी रेडी झाली नाही बरं का. अजून इथं लय मोठा बाळंत पण राहील. आता आपल्याकडे सोयाबीन म्हणजे ग्रीन गोल्ड कंपनीचं फाउंडेशन, म्हणजे हा माल डायरेक्ट कंपनीला जाणार आणि कंपनी आपल्याला मार्केटपेक्षा 200 रुपये भाव एक्स्ट्रा देते बरं का. आता कंपनी पैसे जास्त देते म्हणल्यावर माल पण टॉप क्वालिटीचाच घेणार ना. व्यवस्थित मॉइश्चर आल्याशिवाय काय कंपनी माल नेणार नाही. त्यामुळे आम्हाला आज ही सगळी सोयाबीन दिवसभर उन्हामध्ये वाळू घालायची. हा आमचा गुड्डू शेट म्हणजे माझा भाचा दिवाळीसाठी आमच्या गावाकडे आला. मामाच्या गावाला जाऊ वाईश करू असं त्याने विचार केला आणि इथं आला की आम्ही त्याला लगेच कामाला लावला. तो म्हणे काय डोक्याला ताप झाला बाई हे काम पाहून, तर आता तो दिवाळीच्या आधी वापस जातो काय काय. ग्रीन गोल्ड कंपनीच्या मालकाला माझं एक सांगणं आहे, साहेब जरा शेतकऱ्यावर दया दाखवा राव. केवढाले कट्टे द्यायला लागले तुम्ही. एक कट्टा 85-90 किलोच्या खाली भरतच नाही. एवढाले कट्टे उचलायचे कसे. फक्त हे कट्टे मोठाले असल्यामुळे सोयाबीन पेराव का न पेराव असं झालं. कट्टे एवढे मोठाले की हमाल पण हे कट्टे उचलायला जाऊ द्या. आम्ही शेतकरी हीच आमची लय मोठी मजबुरी आहे. 2 पैसे शिल्लक भेटतात म्हणून काही पण करावंच लागतं. बरं चला मग आजच्यासाठी बस झालं एवढं. आणि जाता जाता प्रद्युम्न पोकळेच्या पेजला तेवढं फॉलो करून घ्या. भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना राम राम.